चुका होऊ शकतात. पण ती चूक अशी पण व्हायला नको, की ज्याच्यामुळं आपल्याला म्हणजे सातत्याने खंत वाटत राहील. हं. आणि मुळातच मी नेहमी असं म्हणतो, की चूक हा शब्दच मुळी चुकीचा आहे. ओके. का म्हणतो असं? त्याचं थोडंसं वेगळं आपल्या हां, ह्या हां. विषयाला अनुसरून नाही, थोडंसं अवांतर करून पण एक उदाहरण सांगू इच्छितो या हं. ठिकाणी, हां. की आपल्या तुटलेल्या चपलेचा बंद सुद्धा शिवायचा असेल, तर हं. जर आपण एखाद्याकडे गेलो, चप्पल शिवणाऱ्याकडे, हां. तर तो देखील काय करतो, "थांबा, मी एक तुम्हाला चूक ठोकून देतो हां, हां, आणि हां, हां. तुम्ही व्यवस्थित चालू शकाल." त्यांनी त्या चपलेच्या बंदावरती, तुटलेल्या बंदावरती मारलेली एक चूक सुद्धा म्हणजे एक छोटा खिळा असतो, त्याला चूक चूक म्हटली म्हणतात. जाते हां. आणि ती चूक सुद्धा आपल्यासाठी बरोबर ठरू शकते. कारण हां, आपला पाय त्या चपलेत घालून आपल्याला व्यवस्थित मार्गक्रमण करता येतं, चालता येऊ शकतं. हां, त्यामुळे चूक ह्या शब्दाला देखील आपण इतकं सकारात्मक बघितलं, तर हां. मला असं वाटतं, की आपल्या भोवताली आणि अंतरंगी कोणत्याही प्रकारे नकारात्मकता असायचं कारणच असतं.